मात्र ज्याच्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे, विधिमंडळात ज्याचं नाव गाजतंय तो कोण आहे? कुणाल कामरा. पाहूयात ग्राफिक्सद्वारे. कुणाल कामरा हा स्टँड अप कॉमेडियन आहे. आजूबाजूला घडणाऱ्या विसंगतीवर तिखट भाष्य करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. राजकारण, बॅचलर लाईफ, टीव्ही, जाहिराती, टॅक्सी ड्रायव्हर अशा अनेक विषयांवर तो भाष्य करत असतो. त्याचा जन्म मुंबई झाला आणि करिअरही मुंबईतूनच सुरू झालं. जय हिंद कॉलेजमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत त्यानं शिक्षण घेतलेलं आहे. प्रसून पांडेसोबत सुरुवातीला प्रोडक्शन असिस्टंट म्हणून त्यानं काम केलं. 2013 पासून त्यानं स्टँड अप कॉमेडीला सुरुवात केली. 2017 मध्ये तीव्र राष्ट्रभावनेचा उपहास केल्यानं त्याला जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली. 2020 मध्ये इंडिगो विमानात पत्रकार अर्णब गोस्वामीला मुलाखतीसाठी त्यानं छेडलं आणि त्यांचा संवाद सुद्धा त्यानं त्याच्यावर केलेली टिप्पणी गाजली होती. इंडिगो कंपनीकडून कामरावर 6 महिन्यांसाठी त्यानंतर बंदी आणण्यात आली. इंडिगो नंतर एअर इंडियाकडून कामरावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. हवाई मंत्र्यांच्या आवाहनानंतर स्पाइसजेट आणि गो एअरनेही त्याच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. कामरावरील हवाई बंदी विरोधात निर्माते अनुराग कश्यप यांनी इंडिगोचं विमानही नाकारलं होतं. कुणाल कामराकडून इंडिगो विरुद्ध 25 लाख भरपाई देण्याची कायदेशीर नोटीस देण्यात आली होती. 2022 ला कामराचा गुरगावमधला शो रद्द करण्यात आला. नथुराम गोडसेचा निषेध करण्याचं विहिंपला आवाहन त्यानं केलं होतं. 2020 मध्ये अर्णब गोस्वामीला जामीन दिल्यानं सुप्रीम कोर्टावरही त्यानं टीका केली. 8 जणांकडून यानंतर अवमानतेची याचिका दाखल करण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.